हॅलो विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी या सब्जेक्टमधील चॅप्टर नंबर 2 अकाउंट्स ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न्स या चॅप्टरची प्राथमिक माहिती बघू. सर्वप्रथम आपणास नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न ही संस्था म्हणजे काय, तिचं कार्य काय आणि ती कोणत्या प्रकारची खाती अकाउंट्स तयार करते या संबंधीची प्राथमिक माहिती आपण अभ्यासूया. तर अकाउंट्स फॉर नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न म्हणजेच नफा न मिळवणारी संस्था किंवा नफा मिळवण्याच्या उद्देशाने स्थापन न झालेली संस्था, या संस्थेलाच लाभविरहित संस्था असे देखील म्हणतात. सुरुवातीला इंट्रोडक्शन. देर आर टू टाइप्स ऑफ ऑर्गनायझेशन्स: trading organization or profit making organizations and non trading or not for profit organization. मग दोन प्रकारच्या संस्था असतात. त्या संस्थांपैकी एक संस्था म्हणजेच व्यावसायिक संस्था किंवा नफा मिळवणाऱ्या संस्था, आणि दुसरा प्रकार म्हणजेच अव्यावसायिक संस्था किंवा नफा न कमवणाऱ्या संस्था किंवा लाभविरहित संस्था. ट्रेडिंग ऑर्गनायझेशन्स मेन ऑब्जेक्ट इज टू अर्न प्रॉफिट. ज्या व्यावसायिक संस्था असतात त्यांचा नफा मिळवणे हा प्रमुख उद्देश असतो. दे आर एंगेज इन ट्रेडिंग ॲक्टिव्हिटीज, दॅट इज बाईंग अँड सेलिंग ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस. ऑर्गनायझेशन्स लाईक सोल ट्रेडिंग कन्सर्न्स, पार्टनरशिप फर्म, कोऑपरेटिव्ह ऑर्गनायझेशन्स, पब्लिक लिमिटेड कंपनी एक्सेट्रा आर सेट अप फॉर द पर्पज ऑफ मेकिंग प्रॉफिट. मग ह्या व्यावसायिक संस्था किंवा नफा मिळवणाऱ्या ज्या संस्था असतात तर त्या व्यवसायामध्ये गुंतलेल्या असतात, व्यावसायिक कार्यामध्ये गुंतलेल्या असतात, जसे की वस्तू आणि सेवांची खरेदी विक्री करणं, वस्तूचं उत्पादन करणं वगैरे वगैरे. आणि अशा संस्था कोणत्या, तर सोल ट्रेडिंग कन्सर्न्स म्हणजे एकल व्यापारी संस्था, त्यानंतर पार्टनरशिप भागीदारी संस्था, कोऑपरेटिव्ह ऑर्गनायझेशन सहकारी संस्था, सार्वजनिक कंपनी, खाजगी कंपनी वगैरे. आणि ह्या संस्था नफा मिळवण्याच्या कमवण्याच्या उद्देशाने स्थापन झालेल्या असतात. फायनल अकाउंट्स विच कन्सिस्ट ऑफ ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अँड बॅलन्स शीट आर प्रिपेअर्ड. मग ह्या संस्था आपला नफा किंवा तोटा किंवा संस्थेची स्थिती समजून घेण्यासाठी ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट तयार करत असतात. द बेस ऑफ फायनल अकाउंट इज ट्रायल बॅलन्स. आणि ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, बॅलन्स शीट तयार करण्यासाठी ते ट्रायल बॅलन्स तयार करत असतात. ट्रायल बॅलन्स हा फायनल अकाउंटचा आधार असतो. नंतर आपण अव्यावसायिक संस्था किंवा नफा न मिळवणाऱ्या संस्थांबद्दल माहिती बघू. की नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन्स मेन एम इज टू गिव्ह सर्व्हिसेस टू इट्स मेंबर ऑर टू द सोसायटी ॲट लार्ज. मग नफा न कमवणाऱ्या संस्थांचा प्रमुख उद्देश हा आपल्या सभासदांना किंवा समाजाला सेवा प्रदान करणे हा त्यांचा प्रमुख उद्देश असतो. आपल्या सभासदांना किंवा समाजाला जास्तीत जास्त सेवा पुरवणे हा या संस्थांचा प्रमुख उद्देश असतो. दे आर नॉट फॉर्म फॉर प्रॉफिट मेकिंग. या संस्था नफा कमवण्याच्या उद्देशाने स्थापन झालेल्या नसतात. दे डू नॉट कॅरी एनी ट्रेडिंग ॲक्टिव्हिटी ऑर मॅन्युफॅक्चरिंग ॲक्टिव्हिटी. कोणत्याही व्यापारिक किंवा उत्पादन कार्यात या संस्था गुंतलेल्या नसतात. मग अशा संस्था कोणत्या? स्पोर्ट्स क्लब, क्रीडा मंडळे, चॅरिटेबल हॉस्पिटल, धर्मदाय किंवा धर्मार्थ दवाखाने, स्कूल, शाळा, कॉलेजेस, महाविद्यालय, युनिव्हर्सिटीज, विद्यापीठे, ट्रेड युनिट्स, वाणिज्य मंडळं असतात, चेंबर ऑफ कॉमर्स, त्यानंतर प्रोफेशनल इन्स्टिट्यूशन्स, ट्रस्ट संस्था असतात, विश्वस्त संस्था असतात, धार्मिक संस्था असतात, सोशियल वेलफेअर असोसिएशन्स, रिलिजियस कन्सर्न, लायब्ररीज एक्सेट्रा. मग असे सार्वजनिक ग्रंथालय, वाचनालय वगैरे वगैरे ही उदाहरणं ही
नफा न कमवणाऱ्या संस्थांची होय. देअर मेन ऑब्जेक्ट इज टू गिव्ह सर्व्हिसेस टू द मेंबर्स. पुन्हा या संस्थांचा प्रमुख उद्देश हा आपल्या सभासदांना सेवा पुरवणे हा असतो. दे मेंटेन द बुक्स ऑफ अकाउंट्स इन अ डिफरंट वे. या सर्व संस्था वेगवेगळ्या पद्धतीने हिशोबाची लेखापुस्तके ठेवतात आणि ती कशा पद्धतीने ठेवावी या बाबतीत आपण पुढे विचार करणार आहोत. नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न डू नॉट प्रिपेअर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. मग या संस्थांचा नफा कमवणे हा उद्देश नसतो आणि त्यामुळेच या संस्था प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार करत नाही, तर इन्स्टेड ऑफ दे प्रिपेअर इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. मग प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार न करता त्याऐवजी इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट उत्पन्न आणि खर्च खाते तयार करत असतात. त्यानंतर सिमिलरली दे डू नॉट प्रिपेअर ट्रायल बॅलन्स. ते ट्रायल बॅलन्स तेरीस पत्रक तयार करत नाही, बट दे प्रिपेअर रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट. मग त्याऐवजी काय तयार करतात, तर रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट म्हणजे प्राप्ती आणि शोधन खाते तयार करतात. रिसिप्ट म्हणजे संस्थेला मिळणारी प्राप्त झालेली रक्कम आणि पेमेंट म्हणजे संस्थेने केलेला खर्च किंवा खरेदीवर केलेला खर्च दर्शवणारं अकाउंट खातं तयार केले जाते, ते म्हणजेच रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट. These organizations prepare balance sheet to know the net worth of the concern on a particular date. मग ह्या संस्था मात्र आपला ताळेबंद किंवा बॅलन्स शीट तयार करतात. या विशिष्ट तारखेला म्हणजे वर्षाच्या शेवटच्या तारखेला संस्थेचं शुद्ध मूल्य म्हणजे संपत्ती किती आहे किंवा मालमत्ता किती आहे, देणं किती आहे हे जाणून घेण्यासाठी बॅलन्स शीट तयार करत असते. फायनल अकाउंट ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न कन्सिस्ट ऑफ इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट अँड बॅलन्स शीट. मग ह्या संस्थेच्या अंतिम खात्यामध्ये कशाचा समावेश होतो, तर इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आणि बॅलन्स शीट. एक इन्कम अँड एक्सपेंडिचर हे अकाउंट होय आणि बॅलन्स शीट हे ताळेबंद स्टेटमेंट पत्रक होय. त्यानंतर आपण पुढे बघू पुन्हा की मिनिंग ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न. मग अर्थ या संस्थेचा, लाभविरहित संस्था किंवा नफा न कमवणाऱ्या संस्थेचा अर्थ. नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न आर दोज कन्सर्न विच आर नॉट स्टार्टेड टू अर्न प्रॉफिट बट टू गिव्ह क्वालिटेटिव्ह सर्व्हिस टू इट्स मेंबर्स अँड सोसायटी ॲट द मिनिमम चार्जेस. नफा न कमवणाऱ्या संस्था या अशा संस्था आहेत की ज्यांचा प्रारंभ, ज्यांची सुरुवात नफा मिळवण्यासाठी झालेली नसते. त्या आपल्या सभासदांना कमीत कमी खर्चात गुणवत्तापूर्वक सेवा प्रदान करण्यावर लक्ष केंद्रित करतात. देअर मेन ऑब्जेक्टिव्ह इज टू प्रोव्हाइड सोशियल सर्व्हिस. त्यांचं प्रमुख ध्येय उद्देश हा समाजाला सेवा पुरवणे असते आणि अँड टू प्रमोट आर्ट. आणि त्याच प्रमाणे समाजाला सेवा पुरवणे हा प्रमुख उद्देश असतो. तसंच कला, आर्ट्स, कल्चर, संस्कृती, स्पोर्ट्स, खेळ, एज्युकेशन, शिक्षण इत्यादींना प्रोत्साहन देणे हा यांचा प्रमुख उद्देश असतो, ध्येय असते. देअर नेचर ऑफ दीज कन्सर्न आर डिफरंट फ्रॉम प्रॉफिट ऑर्गनायझेशन. या संस्थांचं स्वरूप नफा मिळवणाऱ्या इतर ज्या काही संस्था असतात त्यापेक्षा वेगळं असते. नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न कलेक्ट इन्कम थ्रू सबस्क्रिप्शन, ॲडमिशन फीज, डोनेशन एक्सेट्रा. मग या संस्थांचा उत्पन्नाचा मार्ग कोणता असतो, तर सभासदांकडून मिळणारी सबस्क्रिप्शन म्हणजेच वर्गणी, ॲडमिशन फी, प्रवेश फी आणि ज्या काही देणग्या, डोनेशन्स प्राप्त झालेले असतात हे त्यांचं उत्पन्नाचं साधन असते, मार्ग असते. गिव्ह बाय मेंबर म्हणजे सभासदांनी दिलेले, ऑर नॉन मेंबर्स की जे सभासद नसतात, इतर समाजातील घटक जे असतात की जे अशा प्रकारच्या देणग्या देतात त्यांचा समावेश यामध्ये होत असतो. अँड ग्रँट्स सबसिडीज ऑर कन्सेशन्स रिसिव्ड फ्रॉम गव्हर्नमेंट. तसंच सरकारकडून मिळणाऱ्या ग्रँट्स म्हणजे अनुदान, अर्थसहाय्य आणि अँड कन्सेशन्स म्हणजे सूट, सरकारकडून या जे काही सवलती मिळतात त्यांचा समावेश यामध्ये होत असतो. त्यानंतर पुढचा भाग बघू आपण की फीचर्स ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न्स म्हणजे या संस्थेची वैशिष्ट्ये, नफा न मिळवणाऱ्या कमवणाऱ्या संस्थांची वैशिष्ट्ये. द प्रायमरी ऑब्जेक्ट ऑफ सच कन्सर्न इज टू प्रोव्हाइड सर्व्हिसेस टू इट्स मेंबर अँड नॉट टू अर्न प्रॉफिट. मग अशा संस्थांचा प्राथमिक उद्देश हा आपल्या सभासदांना
किंवा समाजातील इतर घटकांना सेवा प्रदान करणे हा असतो. नफा कमवणे हा या संस्थांचा उद्देश नसतो. These concerns are formed for promotion of art, culture, education, sports, charity, health, etc. अशा संस्थांची स्थापना ही कला, संस्कृती, शिक्षण, खेळ तसंच धर्मदाय, आरोग्य आणि धार्मिक इत्यादीच्या संवर्धनासाठी या संस्था स्थापन झालेल्या असतात किंवा यांचं जतन करण्यासाठी, यांचा विकास होण्यासाठी या संस्था स्थापन झालेल्या असतात. The member of these concern are cannot got the dividend, it is prohibited. या संस्थेतील सभासदांना लाभांश देता येत नाही आणि लाभांश देणे यावर प्रतिबंध घातलेला असतो. कारण या संस्था नफा कमवण्याच्या उद्देशाने स्थापन झालेल्या नसतात. सर्व सभासदांचाही उद्देश समाजाला सेवा पुरवणे हा असतो. फोर्थ feature is the management of such concern is done by elected representative of members. मग या संस्थेचं व्यवस्थापन कार्य हे संस्थेतील सभासदांनी निवडून दिलेल्या प्रतिनिधींद्वारे केलं जाते. इट इज गव्हर्न बाय इलेक्टेड मेंबर्स, म्हणजे सभासदांमधून निवडून दिलेल्या सभासदांमार्फत या संस्थेचं व्यवस्थापन कार्य हे चालत असते. फिफ्थ, दिस कन्सर्न प्रिपेअर रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट अँड बॅलन्स शीट. मग ही संस्था काय तयार करत असते, तर रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट हे वर्षभर तयार केलं जाते आणि वर्षाच्या शेवटी मग रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंटच्या आधारे आणि ॲडजस्टमेंटच्या आधारे इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आणि बॅलन्स शीट तयार केली जात असते. 6. कॅपिटल फंड इज क्रिएटेड बाय सच कन्सर्न्स. इट इज मेड अप ऑफ एंट्रन्स फीज, सरप्लस, लिगसीज अँड डोनेशन्स स्पेशली रिसिव्ड फॉर कॅपिटल फंड. इतर व्यावसायिक संस्थांमध्ये किंवा नफा मिळवणाऱ्या संस्थांमध्ये सभासद किंवा जे काही स्थापन करणारे व्यक्ती असतात ते स्वतःचं भांडवल गुंतवतात. परंतु या संस्थेमध्ये भांडवल निधी हा कसा निर्माण केला जातो, तर भांडवल निधी निर्माण करण्यासाठी प्रवेश फी, सभासदांची एंट्रन्स फीस, प्रवेश फी, त्यानंतर सरप्लस वाढावा, नंतर लिगसीज म्हणजे मृत्यूपत्राप्रमाणे मिळणारी देणगी, दान, अँड डोनेशन स्पेशली रिसिव्ड फॉर फंड. आणि विशेषतः कॅपिटल फंडसाठी जे काही स्पेशल डोनेशन मिळालेलं असते त्या डोनेशनद्वारे हा कॅपिटल फंड निर्माण केला जातो, भांडवल निधी निर्माण केला जात असतो. नंतर पुढचा भाग बघू आपण की डिफरन्स बिटवीन प्रॉफिट ऑर्गनायझेशन्स अँड नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन. म्हणजे लाभविरहित संस्था, नफा न मिळवणाऱ्या संस्था आणि नफा मिळवणाऱ्या संस्था यामधील फरक. पॉइंट्स टू डिस्टिंक्शन म्हणजे फरक स्पष्ट करण्यासाठी फरकाचा मुद्दा. प्रॉफिट ऑर्गनायझेशन आणि नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन अशा प्रकारे आपण 3 कॉलम रकाने केलेले आहेत. पॉइंट्स ऑफ डिस्टिंक्शन, प्रॉफिट ऑर्गनायझेशन, नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन. फर्स्ट डिफरन्स, प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह. मग पहिला फरकाचा मुद्दा, या संस्थांचं ध्येय काय असते, प्रमुख उद्देश काय असतो. प्रॉफिट ऑर्गनायझेशनचं ध्येय असते प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह ऑफ सच ऑर्गनायझेशन इज टू अर्न प्रॉफिट. मग नफा मिळवणाऱ्या संस्थांचा प्रमुख उद्देश हा नफा कमवणे हा असतो. तर दुसऱ्या भागामध्ये बघू की द प्रायमरी ऑब्जेक्ट ऑफ देअर ऑर्गनायझेशन इज टू प्रोव्हाइड सर्व्हिसेस. मग ह्या नफा न कमवणाऱ्या संस्थांचा उद्देश हा नफा मिळवणे, कमवणे हा नसून समाजाला सेवा पुरवणे, प्रदान करणे हा असतो. त्यानंतर प्रिपरेशन ऑफ ट्रायल बॅलन्स, प्रिपेअर्स ट्रायल बॅलन्स. मग प्रॉफिट ऑर्गनायझेशन प्रिपेअर्स ट्रायल बॅलन्स. मग ह्या नफा कमवणाऱ्या संस्था 23 पत्रक तयार करतात. तर नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन डू नॉट प्रिपेअर ट्रायल बॅलन्स, रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट इज प्रिपेअर. मग ह्या नफा न कमवणाऱ्या संस्थांना ट्रायल बॅलन्स तयार करावा लागत नाही. तर ह्या संस्था रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट तयार करत असतात, म्हणजे प्राप्ती आणि शोधन खातं तयार करतात. त्यानंतर अकाउंटिंग स्टेटमेंट्स, मग कोणकोणचे पत्रक तयार केले जातात किंवा खाती तयार केले जातात. नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नमध्ये रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट आणि इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट तसंच बॅलन्स शीट तयार केली जाते. तर प्रॉफिट ऑर्गनायझेशनमध्ये ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट तयार केली
जात असते. पुन्हा बघा की प्रॉफिट ऑर्गनायझेशन्स मध्ये ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट तयार केली जात असते. तर नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन्स मध्ये रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आणि बॅलन्स शीट हे 3 घटक तयार केले जातात. नंतर नेट रिझल्ट म्हणजे शुद्ध परिणाम काय असतो, शेवटी अंतिम फलित काय असते, तर प्रॉफिट ऑर्गनायझेशनचा नेट रिझल्ट हा नेट प्रॉफिट किंवा नेट लॉस असतो, म्हणजे शुद्ध नफा किंवा शुद्ध तोटा. तर हा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या आधारे शोधला जात असतो. तर नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशनचा नेट रिझल्ट हा सरप्लस ऑर डिफिसिट असतो. मग हा इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट तयार केल्यानंतर कळत असतो. जेव्हा इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटचा क्रेडिट बॅलन्स असतो, म्हणजे एक्सेस ऑफ इन्कम ओव्हर एक्सपेंडिचर असते, त्यावेळेस हा नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशनचा सरप्लस असतो. जेव्हा एक्सेस ऑफ एक्सपेंडिचर ओव्हर इन्कम असते, म्हणजे डेबिट बॅलन्स असतो, तेव्हा डेफिसिट असतो, तूट असते. नंतर लास्ट डिफरन्स मुद्दा बघू. ओनर्स फंड किंवा कॅपिटल फंड म्हणजे जो काही व्यावसायिक असतो त्यांचा भांडवल निधी किंवा स्वामित्व निधी कसा असतो, तर प्रॉफिट ऑर्गनायझेशन्समध्ये ओनर्स फंड इन्क्लूड्स ओनर्स इन्व्हेस्टमेंट दॅट इज कॅपिटल प्लस रिझर्व्ह अँड सरप्लस. म्हणजे या ओनर्स फंड्समध्ये ओनर जी काही गुंतवणूक करतो व्यवसायामध्ये ती इन्व्हेस्टमेंट, तसंच कॅपिटलमध्ये प्लस रिझर्व्ह अँड सरप्लस जे काही निधी असतात किंवा वाढावे असतात ते त्याचा समावेश होत असतो. नंतर नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशनमध्ये कॅपिटल फंड रिप्रेझेंट्स. कॅपिटल फंडमध्ये कशा कशाचा समावेश असतो, तर ॲक्युम्युलेटेड अमाऊंट ऑफ सरप्लस, दरवर्षी जो काही सरप्लस वाढावा झालेला असतो तो कॅपिटल फंडमध्ये मिळवला जात असतो. सबस्क्रिप्शन्स, सभासदांकडून मिळालेली वर्गणीची रक्कम, त्यानंतर पुढे डोनेशन्स देणगी अँड सरप्लस ॲज शोन बाय इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. म्हणजेच इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटमध्ये दर्शवलेला जो काही सरप्लस असतो, वाढाव असतो, त्याद्वारे ही भांडवल निधी होत असतो. त्यानंतर पुढचा घटक बघूया आपण, नीड फॉर मेंटेनिंग बुक्स ऑफ अकाउंट्स अँड प्रिपरेशन ऑफ फायनल अकाउंट्स. मग लेखा पुस्तके म्हणजे अकाउंट्स ठेवण्याची व अंतिम खाती तयार करण्याची आवश्यकता का, तर नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न आर नॉट एंगेज इन ट्रेडिंग ॲक्टिव्हिटीज. मग ही व्यावसायिक संस्था ही दैनंदिन व्यावसायिक कार्यामध्ये गुंतलेली नसते, म्हणजे नफा मिळवण्याच्या उद्देशाने या संस्था स्थापन झालेल्या नसतात. मोस्टली दे डील विथ पब्लिक मनी. त्या संस्था या जनतेच्या किंवा सार्वजनिक पैशांनी आपला कारभार करतात. दीज कन्सर्न कलेक्ट मनी सच ॲज सबस्क्रिप्शन, डोनेशन्स, ग्रँट, एंट्रन्स फीज एक्सेट्रा फ्रॉम पब्लिक. समाजाकडून गोळा झालेल्या काही सबस्क्रिप्शन, वर्गणी, डोनेशन्स, देणग्या, ग्रँट, सरकारी अनुदान, एंट्रन्स फीज, प्रवेश फी याद्वारे मिळालेली जी रक्कम असते त्याद्वारे या संस्था आपला कारभार चालवत असतात. या स्वरूपात त्यांना रक्कम गोळा झालेली असते, मिळालेली असते. दिस कन्सर्न आर ॲन्सरेबल टू द सोसायटी फॉर सच मनी कलेक्टेड अँड स्पेंड्स. म्हणून या ज्या काही संस्था असतात, या संस्था त्यांनी जमा केलेल्या आणि खर्च केलेल्या रकमेकरता समाजाला उत्तरदायी असतात. त्यांना समाजाला उत्तर द्यावं लागते की आपण पैसा कसा गोळा केला आणि खर्च केला. हेन्स प्रॉपर बुक्स ऑफ अकाउंट्स आर टू बी मेंटेन. म्हणून योग्य प्रकारे लेखा पुस्तके ठेवणे हे गरजेचे असते. फॉलोइंग आर द रिझन्स फॉर मेंटेनिंग बुक्स ऑफ अकाउंट्स बाय नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न. नफा न मिळवणाऱ्या कमवणाऱ्या संस्थांना पुढील कारणांमुळे योग्य प्रकारे लेखा पुस्तके ठेवावी लागतात. फर्स्ट, टू मेंटेन प्रॉपर कंट्रोल ओव्हर मॉनिटरी ट्रान्झॅक्शन्स. म्हणजे जे काही वित्तीय व्यवहार असतात या वित्तीय व्यवहारांवर, आर्थिक व्यवहारांवर योग्य नियंत्रण ठेवण्यासाठी हे अकाउंट्स तयार केले जातात. अकाउंट्स तयार करणं गरजेचं असते. टू नो द सोर्स ऑफ इन्कम्स अँड हेड्स ऑफ एक्सपेंडिचर. उत्पन्नाचे स्रोत आणि खर्चाची पदे, खर्च कोणत्या बाबींवर केला जातो हे जाणण्यासाठी हे अकाउंट्स तयार केले जातात, ठेवले जातात. टू कंप्लाय विथ द प्रोव्हिजन्स ऑफ लॉ ॲप्लिकेबल टू देम. मग नफा न कमवणाऱ्या संस्थांचे प्रमुख ध्येय अकाउंट्स ठेवण्याच्या बाबतीत असते, ते म्हणजे त्यांना लागू असलेल्या कायदेशीर तरतुदींची पूर्तता करणे. मग उदाहरणार्थ या ठिकाणी नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न रजिस्टर ॲज चॅरिटेबल ट्रस्ट अंडर मुंबई पब्लिक ट्रस्ट ॲक्ट. ही जी नफा कमवणारी संस्था असते
ही नफा न कमवणाऱ्या संस्थांचे धर्मदाय संस्था म्हणून मुंबई सार्वजनिक विश्वस्त अधिनियमांतर्गत नोंदणी करण्यात येत असते. या संस्थेची नोंदणी ही मुंबई पब्लिक ट्रस्ट ऍक्ट नुसार होत असते. ऑर अ कोऑपरेटिव्ह सोसायटी किंवा सहकारी संस्था म्हणून या सहकारी संस्था कायद्यानुसार स्थापन झालेल्या असतात. ऑर cooperative society registered under the Cooperative Society Act has to comply with the provision of these acts. अशा कायदेशीर तरतुदींचं पालन करण्यासाठी या संस्थांना आपल्याला आपली विविध खाती ठेवावी लागतात. आणि पुढे की रिगार्डिंग बजेट ऑडिट ऑफ अकाउंट्स रजिस्टर टू मेंटेन ऍक्ट एक्सेट्रा. मग या संस्थांना मग अशा कायदेशीर तरतुदींचं पालन करण्यासाठी बजेट तयार करणं, अंदाजपत्रक तयार करणं, त्यानंतर लेखापुस्तकांचं अंकेक्षण म्हणजे हिशेब तपासणी ऑडिट करणं, त्यानंतर रजिस्टर ऑफ मेंटेन एक्सेट्रा आणि तसेच इतर विभिन्न पुस्तके व विवरणे ठेवावी लागत असतात. पुढे टू नो सरप्लस ऑर डेफिसिट ऑफ द कन्सर्न ड्युरिंग अ पर्टिक्युलर पिरियड. मग त्या आर्थिक वर्षामध्ये संस्थेला झालेला वाढावा, सरप्लस किंवा झालेली तूट जाणून घेण्यासाठी ही हिशोबाची पुस्तकं ठेवली जातात. टू नो द नेट वर्थ ऑफ द कन्सर्न ॲज ऑन ए पर्टिक्युलर डे. मग एका विशिष्ट तारखेला म्हणजेच आर्थिक वर्ष संपते त्या तारखेला संस्थेची स्थिती काय आहे, शुद्ध संपत्तीचं मूल्य काय आहे हे जाणून घेण्यासाठी ही पुस्तकं ठेवली जातात. आणि महत्त्वाची बाब टू अवॉइड माल प्रॅक्टिसेस अँड मिसअप्रोप्रिएशन ऑफ कॅश अँड असेट्स. मग संस्थेची जी काही रोख रक्कम असते किंवा संपत्ती असते त्या संपत्तीचा दुरुपयोग किंवा भ्रष्टाचार टाळण्यासाठी ही हिशोबाची पुस्तकं ठेवली जातात. अशा प्रकारे आपण आज ह्या अकाउंट्स ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न किंवा ऑर्गनायझेशन या पाठातील महत्त्वाची प्राथमिक माहिती अभ्यासली आहे. हा व्हिडिओ आपणास आवडल्यास याला लाईक करा, शेअर करा, इतर विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.